नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. वी आर डिस्कसिंग द प्रिव्हियस इयर एक्झाम्पल्स फ्रॉम द महाराष्ट्र CET मॅथमॅटिक्स अँड वी आर डिस्कसिंग द युनिट दॅट इज नथिंग बट द मॅट्रायसेस. ठीक आहे, तर बघा याही लेक्चरमध्ये आपण 2 ते 3 थेरॉटिकल क्वेश्चन्स डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, बघा पहिला क्वेश्चन अतिशय इझी, ओके, समजण्यासाठी आणि तुम्हाला सॉल्व करण्यासाठी पण अतिशय इझी. आणि हा आपण जो काही पहिला क्वेश्चन घेतलेला आहे तो घेतलेला आहे कर्नाटका CET 1999. ओके, बघा बेटा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन डिस्कस करणं यासाठी महत्त्वाचं राहतं की कारण की तुम्हाला यामधनं पेपर पॅटर्न, पेपर थीम लक्षात येते, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या पेपरमध्ये याचा नक्कीच बेनिफिट होणार म्हणजे होणार. क्लिअर? ओके, बघा, चूज द करेक्ट आन्सर. बघा असा हा जो काही थेरॉटिकल क्वेश्चन आहे, ओके, म्हणजे जोपर्यंत तुम्हाला मॅट्रायसेस या टॉपिकबद्दल प्रत्येक गोष्टीची माहिती नाही राहणार तोपर्यंत हे थेरॉटिकल क्वेश्चन आहे. असं वाटतं की आपल्याला थेरॉटिकल क्वेश्चन इझी राहणार, परंतु नाही. यामध्ये तुम्हाला प्रत्येक स्टेटमेंट चेक करावं लागतं. ओके, इथं लक्षात बेटा, यामध्ये तुम्हाला प्रत्येक स्टेटमेंट चेक करावं लागतं, तेव्हाच बेटा तुम्हाला हे कळू शकतं. बघा, एव्हरी आयडेंटिटी मॅट्रिक्स इज अ स्केलर मॅट्रिक्स. बघा बेटा, काय म्हटलं त्यांनी, प्रत्येक आयडेंटिटी मॅट्रिक्स स्केलर मॅट्रिक्स राहते का? आता तुम्हाला आयडेंटिटी मॅट्रिक्सची डेफिनेशन माहिती पाहिजे, स्केलर मॅट्रिक्सची. इथं लक्षात, आता स्केलर मॅट्रिक्स म्हणजे काय हो, की त्या मॅट्रिक्समध्ये प्रत्येक एलिमेंट सेम राहायला पाहिजे. तो एलिमेंट काही पण चालतो. इथं लक्षात, 1 असो, 2 असो, -2 असो, -3 असो, -5. ओके, जसं की फॉर एक्झाम्पल 2x2चा मॅट्रिक्स गेला, या मॅट्रिक्समध्ये प्रत्येक एलिमेंट किती आहे हो, बघा -3, -3, -3, -3. ठीक आहे, ठीक आहे, बघा 2x2चा हा मॅट्रिक्स घेतला, हा पण 2x2चा. यामध्ये प्रत्येक एलिमेंट 2 आहे, यामध्ये प्रत्येक एलिमेंट 3 आहे. तर एखादा गिवन मॅट्रिक्समध्ये तो कोणताही ऑर्डर असो, काही असो, काय म्हणत आहे मी, कोणताही ऑर्डर असो, काही असो, तर त्यामध्ये इच अँड एव्हरी एलिमेंट सेम पाहिजे, तेव्हा त्याला म्हणायचं स्केलर मॅट्रिक्स. आणि आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे काय हो, आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे असा मॅट्रिक्स ज्यामध्ये प्रत्येक एलिमेंट फक्त एकच राहतो. 2x2चा असू द्या, 3x3चा असू द्या, की 4x4चा असू द्या. ओके, प्रत्येक, हे बघा, हा 2x2चा आयडेंटिटी, हा 3x3चा. प्रत्येक एलिमेंटची व्हॅल्यू 1 आहे. ओके, आणि स्केलर मॅट्रिक्सचे डेफिनेशन काय म्हणते की तो एलिमेंट कोणताही असो, सेम पाहिजे. ओके, म्हणजे याचा अर्थ असं की एव्हरी आयडेंटिटी मॅट्रिक्स इज ए स्केलर मॅट्रिक्स. म्हणजे प्रत्येक आयडेंटिटी मॅट्रिक्स हा स्केलर मॅट्रिक्स बनू शकतो आणि 100% बनणार. कारण की आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे काय म्हणतो, आयडेंटिटी मॅट्रिक्सचे डेफिनेशन काय म्हणते की प्रत्येक एलिमेंट एक राहिला पाहिजे. स्केलर मॅट्रिक्स काय म्हणतो, तो कोणता एलिमेंट राहू दे, सेम राहिला पाहिजे. त्याला स्केलर मॅट्रिक्सला कोणत्या एलिमेंटचे फरक पडत नाही, तो 1 असो, 2 असो, काही असो, कोणताही रिअल नंबर असो. क्लिअर? म्हणून बेटा याच्यात ऑप्शन नंबर पहिलाच मला बरोबर वाटतो. ठीक आहे, बघा सेकंड ऑप्शन का बरं चुकतो, कारण की एव्हरी स्केलर मॅट्रिक्स इज अ आयडेंटिटी मॅट्रिक्स. आता बघा, आता हा जो काही मॅट्रिक्स आहे हा स्केलर मॅट्रिक्स आहे. ओके, मग हा आयडेंटिटी मॅट्रिक्स बनू शकतो का? नाही, कारण की आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये एलिमेंट्स 1च पाहिजे, म्हणून हा ऑप्शन कॅन्सल झाला. ठीक आहे, एव्हरी डायगोनल मॅट्रिक्स इज अन आयडेंटिटी मॅट्रिक्स, बिलकुल नाही, बिलकुल नाही. ठीक आहे, नाही, आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे प्रत्येक डायगोनल मॅट्रिक्स आयडेंटिटी मॅट्रिक्स बनूच नाही शकत. कारण की डायगोनल मॅट्रिक्समध्ये सपोज इथं ए आहे, इथं बी आहे, इथं सी आहे. ओके, म्हणजे वेगवेगळे एलिमेंट्स आहे, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, इथं 1 2 3 आहे ना. आयडेंटिटी मॅट्रिक्सला फक्त एलिमेंट 1 पाहिजे, म्हणून हा ऑप्शन कॅन्सल झाला. इथं लक्षात बेटा. तसाच बेटा, अ स्क्वेअर मॅट्रिक्स हुज इच एलिमेंट इज अन आयडेंटिटी मॅट्रिक्स, असं नाही, शक्यच नाही आहे. इथं लक्षात बेटा, त्याच्यामुळे हा ऑप्शन कॅन्सल झाला. त्याच्यामुळे पहिला ऑप्शन विल बी द करेक्ट ऑप्शन. करणार म्हणजे क्वेश्चन बघा, भलेही तो 1990चा क्वेश्चन आहे, परंतु त्या क्वेश्चनमध्ये दम होता. ओके, म्हणजे त्याच्यात तुम्हाला 2-4 गोष्टी क्लिअर पाहिजे. ठीक आहे, जोपर्यंत तुमच्या 2-4 गोष्टी क्लिअर नव्हत्या तोपर्यंत तो एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह नाही करू शकत होते. क्लिअर? चला बघा, इन अन अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, ओके, ऑफ अ n/n ऑर्डर, ओके, ऑफ अ n/n ऑर्डर, मिनिमम नंबर ऑफ 0 इज. बघा बेटा, आता सर्वप्रथम बघा, एक मी 3x3चा अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स घेतो, ABC, ओके, DE 0 अप्पर ट्रायंग्युलर. हां, एक ABCD इथे घेतो 0 0 0. बघा बेटा, याला म्हणतो बेटा अप्पर ट्रायंग्युलर. का बरं? तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला एक अप्पर ट्रायंग्युलर फॉर्म झाल्यासारखं दिसतो की नाही, आहे की नाही, जो काही रेड साईन केला, अप्पर ट्रायंग्युलर. याला काय म्हणतात बेटा, अप्पर ट्रायंग्युलर. मॅट्रिक्सची ऑर्डर किती होती बेटा, 3x3. आता या 3x3 मॅट्रिक्समध्ये, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्समध्ये किती नंबर ऑफ झिरोज सापडले तुम्हाला? बघा, हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा.
ओके, म्हणजे 3x3 मॅट्रिक्समध्ये, ठीक आहे, नंबर ऑफ झिरोज, मिनिमम नंबर ऑफ झिरोज तुम्हाला किती सापडले? 3 सापडले. ठीक आहे, मग आता यापैकी कोणता फॉर्म्युला सॅटिस्फाईड करतो? ओके, बघा आता मी फॉर्म्युला नंबर फर्स्ट घेतो. बघा आता मी माझ्या ठिकाणी तर एनच्या ठिकाणी किती आहे की नाही, जनरली बेटा त्यांनी काय म्हटलं की एक मॅट्रिक्स आहे, त्याची ऑर्डर n/n, अशा अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्ससाठी मिनिमम नंबर ऑफ झिरोज किती म्हटलं. आता माझ्याकडे n/nच्या ठिकाणी 3/3 आहे, म्हणजे nची व्हॅल्यू किती झाली? 3 झाली. ओके, आता 3 व्हॅल्यू मी पहिल्या ऑप्शनमध्ये पुट करतो. बघा n × n+1 / 2 मी पुट करतो. ओके, या फॉर्म्युल्यावरून मला म्हणजे मिनिमम नंबर ऑफ झिरोज व्हॅल्यू 3 × 3+1 / 2. ओके, हे झालं 3, हे झालं 4, हे झालं 2, हे झाले 3 2 6 बेटा. मिनिमम नंबर ऑफ झिरोज किती बेटा? 6. परंतु 3x3 मॅट्रिक्समध्ये मिनिमम नंबर ऑफ झिरोज किती पाहिजे बेटा? फक्त 3 आहे ना. मिनिमम नंबर ऑफ झिरोज किती आहे? 1 2 आणि 3, 3च झिरो आहे ना, म्हणजे हा फॉर्म्युला बेटा इनव्हॅलिड आहे. ओके, बघा बेटा व्हॅलिड फॉर्म्युला हा आहे बी. बघा ऑप्शन n × n-1 / 2. ठीक आहे, nची व्हॅल्यू 3 आहे. ठीक आहे, 3 - 1 इथे झालं 2 / 2, 2 गेट कॅन्सल, व्हॉट रिमेन्स 3. म्हणजे हा फॉर्म्युला बेटा आहे की नाही, हा फॉर्म्युला काय देते बेटा? n/n अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्समध्ये मिनिमम नंबर ऑफ झिरोज. ओके, ॲक्च्युली हा फॉर्म्युला तुम्ही जर मॅट्रायसिस जेव्हा तुम्ही कंटेंट शिकत होते तर तुम्हाला हा ॲक्च्युली तिथंच फॉर्म्युला सांगण्यात येतो असतो, परंतु मी एकदा तुम्हाला सॅटिस्फाईड करून दाखवला. याच्या लक्षात मी तुम्हाला एकदा सॅटिस्फाईड करून दाखवला की तोच फॉर्म्युला व्यवस्थित राहतो. तोच फॉर्म्युला काय देतो बेटा? अप्पर ट्रँग्युलर जर n/n मॅट्रिक्स राहिला तर मिनिमम नंबर ऑफ झिरोज त्या फॉर्म्युल्याने तुम्ही इझिली काउंट करू शकता. n × n-1 / 2. क्लिअर? चला त्यानंतर बघा एक लास्ट एक्झाम्पल घेऊया. बघा तिसऱ्या क्रमांकाचा तो जो बेटा क्वेश्चन होता, सॉरी तो क्वेश्चन मी सांगितला नाही कुठून आला. ओके, RPET 1999. ओके, बघा एक लास्ट क्वेश्चन घेऊया आपण, अतिशय जुना क्वेश्चन आहे. ओके, बघा MPPT 1987चा क्वेश्चन आहे. बघा बेटा, इन अ स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स द डायगोनल एलिमेंट्स आर. एक लक्षात ठेवा, स्क्यू सिमेट्रिक्स म्हटलं की डायगोनल एलिमेंट्सचं झिरोच येते. इथं लक्षात बेटा स्टेटमेंट लक्षात ठेवा. मी काय सांगितलं? स्क्यू सिमेट्रिक की त्याचे डायगोनल एलिमेंट्सचं झिरो. ओके, परंतु डायगोनल एलिमेंट्सचं झिरो काय येतात? ॲक्च्युली हे तुम्ही डायरेक्ट स्टेटमेंट लक्षात ठेवायला पाहिजे. ओके, इथं लक्षात मला काय सांगायचं आहे, ॲक्च्युली तुम्ही हे डायरेक्ट स्टेटमेंट ॲज इट इज लक्षात ठेवायला पाहिजे की स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे, डायगोनल एलिमेंट्स म्हटलं की झिरोच. परंतु आता झिरो काय येते बघा, हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हटलं की तुम्हाला हे डेफिनेशन माहिती पाहिजे की A∩ -(-A). ठीक आहे, आणि बघा स्क्यू सिमेट्रिकची मी डेफिनेशन लिहितो. बघा A स्क्वेअर मॅट्रिक्स, ठीक आहे, A = Aij. Okay, is called a skew symmetric matrix. A skew symmetric matrix if Aij is equals to -(Aj) for all I and j. बघा बेटा, इथं लक्षात बेटा बघा ही डेफिनेशन लक्षात ठेवा. A∩ -(A) स्क्वेअर मॅट्रिक्स A. ओके, ए जे मॅट्रिक्स बेटा Aij म्हणजे काय? ज्या मॅट्रिक्स म्हणजे एलिमेंट्स. या लक्षात Aij म्हणजे काय बेटा? त्या मॅट्रिक्समधले एलिमेंट्स. ओके, आय काय रिप्रेझेंट करते बेटा? रो, आणि जे काय रिप्रेझेंट करते बेटा? कॉलम. क्लिअर? ठीक आहे, आता बघा बेटा स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्सचे डेफिनेशन एलिमेंटमध्ये अशी बनते की जो काही एलिमेंट राहतो जो आयत रो आणि jth रोमध्ये आहे तर त्या एलिमेंटला ओके jth रो आणि आयत कॉलममध्ये लिहू शकतो. ओके, आता बघा बेटा Aij is equals to Aji. ठीक आहे, याचा अर्थ बघा बेटा. ओके, आता हे जे काही रो कॉलम चेंज झाले ना बेटा, तो मॅट्रिक्स नाही बेटा, म्हणजे हे जो काही बेटा Aij is equals to -(Aji) ही जी कंडिशन येते ना बेटा, ओके, ही फक्त बेटा डायगोनल एलिमेंट्सचे जे काही राहते, बेटा एलिमेंट्स राहते त्यांनाच येते. जसं की बघा सांगतो बघा, आता बघा इथं 1 2 3 4. ठीक आहे, आता बघा याला असं लिहू शकतो. बघा हा जो काही 1 आहे बेटा तो फर्स्ट कॉलममध्ये आहे की नाही, फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलममध्ये आहे की नाही. जो काही सेकंड एलिमेंट आहे तो फर्स्ट रोमध्ये आहे परंतु सेकंड कॉलममध्ये आहे.
क्लिअर. ओके. त्याच्यानंतर 3 घ्या बेटा. ओके. तो सेकंड रोमध्ये आहे, फर्स्ट कॉलममध्ये आहे. क्लिअर. ओके. त्याच्यानंतर 4 घ्या बेटा. ओके. तो सेकंड रो बेटा सेकंड कॉलममध्ये आहे. येतं लक्षात बेटा? येतं लक्षात बिलकुल. आता बघा याचा ट्रान्सपोज काढतो. ट्रान्सपोज करणे एक म्हणजे काय बेटा, रो कॉलममध्ये चेंज होते बघा. 1 इथं झाला बेटा 1 1. ओके. 2 काय झालं बेटा इथं 1 2. ठीक आहे. 3 काय झालं बेटा 2 1. ओके. आणि 4 काय झालं बेटा 2 2. बघा बेटा, बघा हे एक्सचेंज झाले बेटा. हे काय झाले बेटा एक्सचेंज झाले की नाही, आहे की नाही. हे काय झाले बेटा एक्सचेंज. इथं ॲक्च्युली 2 1 पाहिजे, इथं पाहिजे बेटा 1 2. ओके. म्हणजे हे काय झाले बेटा एक्सचेंज झाले. ओके. मग याच्यावरून आपल्याला असं लक्षात येते जे काय डायगोनल एलिमेंट्स राहतात बघा, AIJ इज इक्वल्स टू मायनस ऑफ AJI. याला कसं लिहू शकतो, AIJ मायनसचा इकडे आला तर प्लस झाला, AJI शिल्लक किती राहिला बेटा 0. म्हणजे डायगोनल एलिमेंटची जर आपण ॲडिशन करता तर किती येतं रे बेटा 0 येत आहे. म्हणून बेटा लक्षात ठेवायचं नेहमी स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स डायगोनल एलिमेंट्स 0. ओके. ते प्रूफ दिलं होतं मी तुम्हाला. इथं लक्षात बेटा. जर तुम्हाला काही अडचणी असेल तर तुम्ही कमेंट नक्की करू शकता. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.